तर मागील तासाला आपण अभ्यासलं की कंपनी ही कशा पद्धतीने स्थापित केली जाते, जी जिज्ञासाची कार्यपद्धतीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची भूमिका बजावून देते. मग एखाद्या संस्था असेल, कंपनी असेल, ज्या संस्थेला किंवा कंपनीला चालवण्यासाठी जसे विविध घटक लागतात, तसेच त्याच पद्धतीने एखादी कंपनी स्थापन होण्यासाठी तिला देखील विविध घटकांची आवश्यकता राहते. मग असे घटक ज्या प्रदेशामध्ये उपलब्ध होतील अशा प्रदेशामध्ये कंपनीची काय होते, स्थापना होते. कंपनीची जी कार्यपद्धती आहे, कंपनीचा जो काही विचार आहे, तो आपण या ठिकाणी काय करणार आहे, अभ्यासणार आहे. मग कंपनीचा अभ्यास करत असताना संयुक्त भांडवली संस्था या प्रकरणात आपण काय करणार आहे, कंपनीची वैशिष्ट्ये मागील तासाला आपण अभ्यासले, पण त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना आपल्याला कंपनी ही कशा पद्धतीने एखाद्या प्रदेशामध्ये स्थापन होते हा विचार सर्वात प्रथम समजून घेणं काय अत्यंत गरजेचं आहे. मग एखाद्या प्रदेशामध्ये कंपनी स्थापन होत असताना ती कंपनी स्थापन का होते, तीच का होते, इतर कंपनी का स्थापन होत नाही, याचा देखील आपल्याला काय करायचं, आज विचार करायचा आहे. मग कंपनी स्थापन करताना जर आपण विचार केला की अंटार्क्टिका खंडावरती आपण आईस्क्रीमची कंपनी स्थापन करू, चालेल का? नाही. का? तर त्या ठिकाणी आईस्क्रीमला कोणी विचारणार नाही, आईस्क्रीमची त्या ठिकाणी काय किंमत नाही. पण हीच कंपनी जर आईस्क्रीमची कंपनी आपण जर सारा वाळवंट असेल, त्याचप्रमाणे खंडांतर्गत भागामध्ये, उदाहरणार्थ आशियाच्या खंडांतर्गत भागामध्ये महाराष्ट्र असेल, त्यानंतर कर्नाटक राज्य असेल, आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, अशा ठिकाणी जर ती कंपनी घेतली तर त्या ठिकाणी ती मात्र नक्कीच चालू शकेल. का? तर त्या ठिकाणचं तापमान काय जास्त आहे, सारा वाळवंटाचं तापमान काय जास्त आहे, राजस्थानचं वाळवंट कसं आहे, जास्त आहे. मग ज्या प्रदेशामध्ये तापमान हे सर्वात जास्त आहे अशा प्रदेशामध्ये आईस्क्रीमची कंपनी काय होते, स्थापन केली तर ती चालू शकते. म्हणजे कंपनी एखाद्या प्रदेशामध्ये स्थापन करीत असताना तीच कंपनी का स्थापन करायची हा विचार सर्वात प्रथम डोक्यासमोर आला पाहिजे. मग साखर कारखान्यातली जी आपण जर कंपनी म्हटलं, साखर कारखाना, तर ती त्याच प्रदेशात का स्थापन होते, तर कारण का, तर जवळ आसपास असणारा जो काय शेतीचा भाग आहे तो ऊस उत्पादन करू शकतो आणि ऊस ज्या प्रदेशामध्ये आपल्याला मिळेल अशाच प्रदेशामध्ये काय होते, कंपनीची स्थापना होते, इतरत्र स्थापना होऊ शकत नाही. मग राजस्थानमध्ये आपण साखर कारखाना टाकू शकतो का? नाही. कारण का, आता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीच उपलब्धता नाही, तर ऊस येईल का? नाही येऊ शकत. म्हणून त्या ठिकाणी साखर कारखान्याची निर्मिती होणार नाही. म्हणजे ज्या प्रदेशाला कच्चा माल उपलब्ध असेल, ज्या प्रदेशातून आपल्याला कच्चा माल उपलब्ध होत असेल, अशा कच्च्या मालावर आधारित आपण काय करतो, कंपनीची स्थापना करतो आणि मग कंपनी त्या ठिकाणी काय होते, स्थापन होते. मग कंपनी स्थापन करण्यासाठी तिला कोणकोणत्या घटकांची आवश्यकता पाहिजे हा देखील विचार आपण समजून घेणं काय गरजेचं आहे. मग उदाहरणार्थ जर एखादी कंपनी एखाद्या भागामध्ये स्थापन करायची, उदाहरणार्थ साखर कारखाना हा जर विचार जर केला, तर त्या प्रदेशामध्ये साखर कारखाना स्थापन करीत असताना आपल्याला कोणकोणते घटक अपेक्षित असणं काय गरजेचं आहे, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कच्चा माल. शेतीतून कच्चा माल उपलब्ध होणं काय अत्यंत गरजेचं आहे. दुसरा घटक कोणता, की तो कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता आहे. रस्ते सर्वात महत्त्वाचे, रस्ते त्या ठिकाणी उपलब्ध होणं काय अत्यंत गरजेचं आहे. रस्त्यांची उपलब्धता झाली की त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी कामगार वर्ग असणं काय अत्यंत गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी कामगार वर्ग असला पाहिजे. मग कामगार वर्गांमध्ये देखील प्रकारे काही कुशल आणि काही अकुशल आहे. कुशल म्हणजे जे शिक्षित आहे आणि काही अशिक्षित आहे. सगळेच कामगार त्या ठिकाणी जर शिक्षित जर भरले तर कंपनीमधलं जे इतरत्र काम आहे ते कोण करील, तर ती कोणी करणार नाही. म्हणून कुशल आणि अकुशल दोन्ही कामगारांचा वर्ग त्या ठिकाणी असणं काय अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ती कंपनी व्यवस्थित पद्धतीने चालू शकेल. त्यानंतर कंपनीची स्थापना होण्यासाठी त्या जागेची सर्वात महत्त्वाची निवड होणं काय गरजेचं आहे. ती जागा ते कंपनीला मुबलक असली पाहिजे. म्हणून ती जागा देखील त्या कंपनीसाठी स्थापन होणं
अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर कंपनी स्थापन करताना कंपनीसाठी प्रामुख्याने कामगार वर्गाची जशी आवश्यकता आहे तशी त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि कंपनीसाठी लागणारं जे काय पाणी त्या पाण्याची देखील आवश्यकता असणं काय अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पाणी हा मुद्दा देखील कंपनीला सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यानंतर कंपनीमध्ये प्रामुख्याने आपल्याला भांडवलाची आवश्यकता असणं काय अत्यंत गरजेचं. म्हणजे भांडवल त्या ठिकाणी मग विविध यंत्र पद्धती असेल, मशीन असतील, मग त्या ठिकाणी ते माल वाहण्यासाठी वाहनं असतील, या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे एक भांडवल. ते भांडवल त्या कंपनीसाठी असणं काय अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर वीज पुरवठा आहे. मग वीज पुरवठ्याची देखील त्या कंपनीला आवश्यकता आहे. त्याच्यानंतर बँकिंग सुविधा आहे. म्हणजे पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकिंगच्या सुविधा देखील कंपनीसाठी असणं काय अत्यंत गरजेचं आहे. आणि मग अशी कंपनी ज्या प्रदेशामध्ये स्थापन होत असेल त्या कंपनीला हवामानाची सर्वात महत्त्वाची गरज आहे. सुंदर असं आणि चांगल्या पद्धतीचं जर हवामान असेल तर त्या कंपनीचा कामगार वर्ग देखील त्या ठिकाणी स्फूर्तीने काम करतो आणि शेतीचे देखील त्या हवामानावरती विकास होतो. म्हणून हवामानाची देखील त्या कंपनीसाठी काय आवश्यकता आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज ज्यावेळेस एकत्रित होते त्यावेळेस त्या प्रदेशामध्ये कंपनीची काय होते स्थापना होते आणि मग ती कंपनी विकसित होते, विकसित पावते. मग कंपनीची स्थापना हा जो मुद्दा आपण समजून घेत असताना कंपनीसाठी लागणारे जे काय भांडवल आहे, जागेची उपलब्धता आहे, हवामान आहे, पाण्याची उपलब्धता आहे, त्या ठिकाणी शेती आहे, कामगार वर्ग आहे, भांडवल आहे, वाहतुकीची साधने आणि रस्त्यांची उपलब्धता आहे, पाण्याची उपलब्धता आहे, लाईटची सुविधा आहे, सरकारी धोरणे, बाजारपेठ आहे. तो माल कंपनीतला माल देखील इतरत्र बाजारपेठेमध्ये तो पोचला पाहिजे आणि त्याला देखील सर्वात महत्त्वाचं ग्राहक म्हणजे लोकसंख्या आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी कंपनीची काय होते स्थापना होते आणि मग ती कंपनी नावलौकिक होते. म्हणून आपण काय करतो कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर कंपनीची स्थापना आणि कंपनी कशा पद्धतीने विकसित होते याचा देखील आपण काय करतो विचार करतो. मग कंपनीची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की कंपनीची व्याख्या मांडताना कंपनी कायदा 2013 आणि कलम यानुसार त्यांनी मांडलेली आहे. ती प्राध्यापक हेने यांनी मांडलेली. म्हणजे कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने काय कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागामध्ये विभागलेले असते आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. यालाच काय म्हटलं जातं कंपनी. आणि मग ही कंपनी स्थापन होताना प्राध्यापक हेने यांनी ही जी काही कंपनीची स्थापना आहे ही कशा पद्धतीने त्याच ठिकाणी होऊ शकते हा विचार त्याने काय केला मांडला. मग हा विचार मांडल्यानंतर आपण काय करतो की ती कंपनीच्या स्थापनेवरती असणारं जे काही भांडवल आहे आणि त्या कंपनीची जी काही व्याख्या आहे यांचा विचार केल्यानंतर आपण काय करतो कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासतो की जी वैशिष्ट्ये आपण काय केली मागील तासाला अभ्यासली. मग ती कोणकोणती वैशिष्ट्ये अभ्यासली आपण तर त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य होते म्हणजे ऐच्छिक संघटना आहे. कंपनी एक ऐच्छिक संघटना आहे. त्यानंतर ती नोंदणीकृत संस्था आहे. त्यानंतर ती कृत्रिम एक व्यक्ती आहे. चिरंतर काळ अस्तित्व आहे तिला हे तिचं काय एक प्रामुख्याने वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ती सर्वमान्य मुद्रा आहे. तिला सर्वमान्य मुद्रा आहे म्हणजे बोधचिन्ह आहे. तसंच ती मर्यादित जबाबदारी आहे. तिला एक मर्यादित जबाबदारी ही त्या कंपनीचं काय एक वैशिष्ट्य आहे. मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण त्या ठिकाणी कंपनीमध्ये केलं जातं. तसंच हस्तांतरणक्षम भागाला देखील त्या ठिकाणी किंमत दिली जाते. सभासद संख्या किती असते हे देखील त्या ठिकाणी नमूद केलं जातं. तसंच भांडवलाची आवश्यकता कंपनीसाठी सर्वात महत्त्वाची आहे हे देखील तिचं काय एक वैशिष्ट्य आहे. आणि सरकारी नियंत्रण तिच्यावरती मात्र काय राहतं सरकारी नियंत्रण राहतं. ती जरी सहकारी असली तरी ती सरकारी दृष्टिकोनातून तिची वाटचाल होते.
मग या दृष्टिकोनातून आपण तिची काय करतो, वैशिष्ट्ये अभ्यासतो. आणि वैशिष्ट्ये अभ्यासत असताना कंपनीची स्थापना कशा पद्धतीने केली जाते, कुठे होते, का होते, कोणत्या कारणाने होते, तिच्यावरती प्राकृतिक घटक म्हणजे पृथ्वीचे जे काही प्राकृतिक घटक आहे, हवामान असेल, शेती असेल, पर्यावरण असेल, यांचा तिच्यावरती कसा परिणाम होतो आणि त्या परिणामाला अनुसरून कंपनी एखाद्या प्रदेशामध्ये कशी स्थापन होते याचा देखील या ठिकाणी प्राध्यापक हेने यांनी काय केलेलं आहे, विचार केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो विचार मांडलेला आहे. म्हणून कंपनीची वैशिष्ट्ये आणि कंपनीची स्थापना ही सर्वात महत्त्वाची भूमिका आपण या प्रकरणामध्ये काय केलं, अभ्यासला. राहिलेला भाग आपण पुढील तासाला अभ्यासू.